नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात शिरपूर येथील एकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न. माजी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्षांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल न झाल्याने संतापलेल्या करवण तालुका शिरपूर येथील एकनाथ रामदास वाघ या व्यक्तीने आज थेट धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान तेथे तैनात पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ प्रचंड खळबळ उडाली. माजी धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी आदेश दिले असताना देखील शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांनी या आदेशाचा अवमान करत गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप एकनाथ रामदास वाघ यांनी केला. दरम्यान राजकीय दबावामुळे न्याय मिळत नसल्याने हताश होऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान आत्मदहन करणाऱ्या एकनाथ रामदास वाघ याला धुळे शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. वाघ राहणार करवण तालुका शिरपूर जिल्हा धुळे. मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि पोलीस स्टेशनला मी एक गुन्हा दाखल करायचं 12/1ला निवेदन दिलं. त्यांनी देवेंद्र जयराम पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हे मला जातीवाचक शिवीगाळ केली होती. ते जातीवाचक शिवीगाळ केली, त्या निवेदन दिलं गुन्हा दाखल करायचा. त्यांनी काय केलं आणि खैरनार साहेब त्यांचा बाजू घेतो आहे आणि त्या म्हणे तुम्ही त्यांच्या नादी लागू नका, तो आपट पैसेवाला आहे किंवा असं करेल तसं करेल. मला हेराफेरी करायला लावलं. उपसनला बसलो, तिथं DSP साहेब आहेत. त्यांनी सांगितलं की गुन्हा दाखल करावा यांच्यावर. त्यांनी गुन्हा दाखल केला नाही, मला टाळाटाळ केलं. 5/1/2026 आजपर्यंत काहीच केलेलं नाही. तर मी शेवटी इथं आत्मदहनाचा लेखी तक्रार अर्ज दिलेला आहे. तुमचे काही धार्मिक बुद्धविहाराच्या जागेचं मागणी आहे. तुम्ही 12 गावांना मंजूर केलं, करवणला का टाळाटाळ केलं? अमरीशबाईला निवेदन दिलेलं आहे, 40 लाख मंजूर झालेलं आहे. करवणला 14,200 चौरस फूट जागा आहे, उतारा आहे आणि करवणला काही नाही. गावाचं गटरचं पाणी घाललेलं आहे. देवेंद्र पाटील यांना सांगायला गेलो, पूर्ण त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी जातीवाचक मला शिवीगाळ, तू का अर्ज करतो, तू काय हे करतो, मग काय होईल तुझ्या देणग्याकडून, जा तुला जे काही करायचं असेल ते कर, पोलीस आमच्या ताब्यात आहे म्हणून. YS देशले ग्रामसेवक आणि देवेंद्र जयराम पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे मागणी आहे.